हल हल कोरस कोरस हल 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 हे रसिक राजा ही विनवणी तुम्हाला आवाहन करतोय म्हणून बघा काय म्हणायचंय हॅलो 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 रसिका तुम शब्द सुमना अंगिरा हो कले जीवा करतो मानाची मी वंदना करतो मानाची मी वंदना सुस्वागतम सुस्वागतम सर्वप्रथम 14व्या कलेचा दाता या विश्वाचे आराध्य दैवत विघ्नहर्ता बाप्पा श्री गणरायाच्या चरणी वंदन करून कलेची देवता नटेश्वर रंग देवता तसेच ग्रामदेवतेला आई लक्ष्मी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे या मुंबई नगराची माता आई मुंबई देवी तिच्या
चरणी नतमस्तक होऊन आज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदुस्थानाला अभिमाने जगण्यास शिकवणारे स्वराज्याचे तोरण झाडे बांधून भगवा फडकावून हर हर महादेव असा गर्जना तो माझा राजा जाणत्या राजाला छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचे अभिवादन करून स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजांना आणि तिच्या कुशीतून हे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले त्या वीरमाता राजमाता आई जिजाऊंना त्रिवार मानाचे अभिवादन करून घाटणीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। तसेच भक्ती मार्गावरील थोर संत मंडळी आणि महापुरुषांना वंदन करून आज मला या ठिकाणी जोशीला साथ करतायत सुप्रसिद्ध असे लांजा तालुक्यातील जोडकीपटू सागरदादा वीर आणि त्याचप्रमाणे शेकडोचे मला साथ देत आहेत रामदास दादा नारकर आणि तसेच एक खास व्यक्तिमत्व बेंजोसाठी सुशीलदादा चव्हाण हे मला साथ देत आहेत। तसेच पॅडवाले दादा बंड्या घरची दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय आमचे साऊंडवाले दादा राजेश दादा पडाल साहेब यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। रसिक मूळ गावी बाबू रांगडे शीघ्र कवी गुरु वासू आणि घराण्यातील बरेच असे शाहीर वर्ग कलाकार वर्ग शिष्य वर्ग आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। त्याप्रमाणे आमच्या घराण्याचे अध्यक्ष आदरणीय अनंत मुंबई साहेब हे आज आमच्या कार्यक्रमासाठी आले तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य प्रमोद बोले गावावरून आज माझ्या कार्यक्रमासाठी मुंबईपर्यंत आले त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच आमच्या घराण्याची शान मला गुरुप्रमाण माझे गुरुवर्य आदरणीय तुषारजी पंधरे यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच महाराष्ट्र गौरवभूषण मधुकर बाबा पंधरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आमच्या घरातील पहाडी औरंगाचे पाशा ज्यांना बोललं जातं आदरणीय शाहीर सचिन धुमस माझे वक्ता ज्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आज मला कोर्ट साथ देत आहेत माझे बंधू किरण बोले काशीनाथ मोरे सुनील बोले आणि आमच्या घराण्यातील सुमधुर आवाज सागरदादा नावडे त्याचप्रमाणे सूरजदादा या ठिकाणी मला कोर्ट साथ देत आहेत सूरज राऊत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आमच्या घराण्यातील एक शाहीर संदेश पातेबुवा हे देखील आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो शाहिरी मानाचा मुद्रा करतो शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तरी मित्रांनो आधुनिक कोणी शाहीर वर्ग कलाकार वर्ग या ठिकाणी उपस्थित असतील तरी त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। भूलचुकीत जर कोणाचं नाव राहून गेलं असेल आपल्याकडे वेळेचं बंधन आहे वेळ खूप कमी आहे त्यामुळे तरी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक नवतरुण विकास मंडळ जांभोडे गुरवाडी संलग्न लक्ष्मीमाता नाच मंडळ आणि या सर्वांनी आज हा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे। खरंच सर्वांचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी लागलेले प्रमुख उपस्थिती आज या ठिकाणी दशरथदादा पवार हे आलेले आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच खूप जण लोक आलेले आहेत सगळ्यांची नावं घेता येणार नाही तरी लेकिन सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मित्रांनो राहून गेलं समोरचे बोल जरा खूपच मोठे आहेत मी लहान आहे थोडा विसरून गेलो तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश निकमबुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आता पिकअप घेतला
असू द्या. या ठिकाणी प्रथम फेरीला सुरुवात करतोय. बोल लक्ष असावं. दरारा माझ्या शिवबाचा या विश्वात निरंतर दरारा माझ्या शिवबाचा या विश्वात निरंतर राही वाकड्या नजरे कना शिवभक्त एक निष्ठेने कर काय वर्णू गाथा त्या पराक्रमाची काय वर्णू गाथा त्या पराक्रमाची घडोघडी शिवबा तुझी आठवण आणि जन्मलेला तारा माझ्या महाराजांची शिकवण म्हणून बघा या ठिकाणी स्तवन सादर करतोय. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. म्हणतो बघा काय गातोय. रयतेच्या रक्षणाला प्राण लावले पणाला प्राण लावले पणाला करतो मुद्रा मानाचा शिवरायाला. शिवराया
गणपती गजानन महाराज बोल तू रे वारे अखंड हरिदास सोळीता असो गुळगादी बाबू रंगले घराण्याचा असो शीघ्र कवी वासू आणि यांचा असो
हॅलो मित्रांनो, या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. प्रथमच ज्या कंपनीमध्ये मी काम करतो तिथून काही रसिक वर्ग या ठिकाणी आलेला आहे. माझे सर रोशन पकडे सर, त्यांच्याकडून जीपेच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे नव्या दिनेश राजपुरे, निकुजा अजय बोले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाथ म्हणजे आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच माझी बहीण निकिता बोले यांनी एंट्रीसाठी 500 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे श्लोक तामणकर बुवांच्या आवाजासाठी 500 रुपये आणि संतोष गुरव हितकर यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाथ ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद. तसेच आमच्या दानवडी गाव मंडळाचे अध्यक्ष दशरथदादा पवार आणि महेश पवार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपये अशी पारितोषिक आलेली आहे. तरी शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे रंगनाथ आयरे यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. धन्यवाद साहेब. तसेच या ठिकाणी मगाशी बुवानी गण गायला मेला दिलो एक आम्ही चला वा कठीण आहे माझ्याकडे. तरी सुद्धा या ठिकाणी वेळेचं खूप बंधन आहे म्हणून बुवा गणाची कटी कमी तुम्हाला यावेळेला देऊ शकत नाही. तरी बुवा अवेलेबल आहे पण मला तेवढा वेळ आहे म्हणून मी माझ्या गणाकडे बोलतोय. बघा मला काय म्हणायचंय. पालनहार या विश्वासवाली करता करविता या जगाचा गणराय माझा आणि पालनहारा विश्वासवाली हा भक्त जनांचा राजा करुण दे रे सुखकारी जीवन होतो तुझ्या नामाचा गाजावाजा आणि सूर लागू दे या गळ्यातून बाप्पा घ्यावा प्रणाम माझा. म्हणून बघा बुवा कसं काय म्हणायचंय. तुझी या चरणी हीच एक मागणी गणाये ना दाऊनी संकटे सवारुणी. मित्रांनो फक्त 14 दिवस उरले आपल्या बाप्पाच्या आगमनाला आणि आपला जो कोकणकर काम धंद्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो आणि तो चाकरपणे जेव्हा आपल्या बाप्पाच्या सणासाठी गावाला जात असतो त्यावेळेला त्याची ती जी व्यथा आहे तो व्यथा हा भक्त आपल्या बाप्पाकडे मांडतोय आणि काहीतरी मागणं मागतोय ते मी माझ्या गाण्यातून सादर करतो. म्हणून बघा काय म्हणायचंय. तुझी या चरणी हीच एक मागणी गणाये ना दाऊनी संकटे सवारुणी आतुरतेने हाक तुला हा घालत चाकर मानी
जाता गावी सोबत आम्हा घेऊन चल सांभाळून. तो कोकणकर सांगतोय बापाला, ज्या वेळेला त्या जीव गेल्या ट्रेनच्या प्रवासातून आम्ही गावी जात असणार त्यावेळेला आमच्या पाठीशी तू उभा राहा, आमच्या सोबत तू चल. म्हणून हा कोकणकर काय सांगतोय, आतुरतेने हात तुलाही घालत साखर मानी, जाता गावी सोबत आम्हा घेऊन चल सांभाळून. 1 2 3 4.
यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग नानू गुरव आणि विजय नानू गुरव यांच्याकडून प्रत्येकी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आमच्या नाथ मंडळासाठी. त्याबद्दल ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश निकंबुआ यांनी सुंदर असा एक प्रेमाचा विषय गायला. तुझे मेरी कसम अशी माझी चाल होती. जसा तुम्ही प्रेमाचा विषय आणला बुवा, त्याचप्रमाणे मी देखील प्रेमाचा विषय घेऊन आलोय. बघा, आज या ठिकाणी तुमच्यासाठी खास प्रेमाचा विषय आहे. माझी आस आणि तूच माझा श्वास आणि हृदयातली राणी तू राधा, तूच माझी खास. तुझ्या अंतरी तुझ्या मनमणी, तुझ्या अंतरी तुझ्या मनमणी आणि प्रेम केलं तुझ्यावर राधिके, याची खबर साऱ्या जगाला. म्हणून बघा, या ठिकाणी सुंदर अशी गौरव सादर करतोय. तू होतीस हृदयाची राणी. बघा बुवा, साधा आणि सिंपल असा माझा प्रेमाचा विषय आहे. त्यामुळे बुवा काय म्हणतोय बघा, लक्षात असावं. तू होतीस हृदयाची राणी, असे वदले आहे पुराणी. मग फसवले त्याला कोणी, आणि हा अंतकरणात सून राधे काढाही मिळाला. काना त्या राजाला विचारतोय, तुझ्या मनात होता प्रेम केलं, या कानाने तुझ्यावर प्रेम केलं, आणि तरी तुझ्या मनात असून देखील हा काना तुझा झाला नाही. बुवा, पुढच्या बारीमध्ये मला याचं उत्तर द्या. तो अंतकरणात असून राजे कानाने मिळाला कृपाळी. करणात
कशी विसरशील राधे आपल्या भेटीगाठी कशी विसरली राधे आपल्या भेटीगाठी कशी विसरली राधे आपल्या भेटीगाठी गेली तुझ्यासाठी त्या माझ्याची एक राती तुझ विसरल्या आपल्या प्रेमाच्या वाटी तुझ विसरल्या आपल्या प्रेमाच्या वाटी तुझ विसरल्या आपल्या प्रेमाच्या वाटी मित होतो तुझ्या मनोमनी रोज गात होत तुझी गाणी मित होतो तुझ्या मनोमनी रोज गात होत तुझी गाणी होते हेरले साऱ्या गोकुळानी होते हेरले साऱ्या गोकुळानी तो अंतकरणाचा असून राधे का नाही मिळाला चंद्रपाणी तो अंतकरणाचा असून राधे का नाही मिळाला चंद्रपाणी तो अंधकरणाचा असून राधे काळाही मिळाला चंद्रपाणी तो अंधकरणाचा असून राधे काळाही मिळाला चंद्रपाणी पासरीचा मंजूळ करतो तळ्यात गाणी प्रेमवेळी राधा होते कानाची दिवाणी प्रेमवेळी राधा होते कानाचे दिवाणे प्रेमवेळी राधा होते कानाचे दिवाणे तुझी माझी गीत साजणी आहे ग सुहानी प्रेम भावेली न होते मुकुंदा चरणी प्रेम भावे होते मुकुंदा चरणी प्रेम भावे होते मुकुंदा चरणी गौरवीचे राजे आम्ही गुणी शांती शीघ्र कवी वासुवाणी गौरवीचे राजे आम्ही गुणी शांती शीघ्र कवी वासुवाणी कवन केली साई बागेशानी कवन केली साई बागेशानी तो अंतकरणाचा असून राधे का नाही मिळाला चंद्रपाणी तो अंतकरणाचा असून राधे का नाही मिळाला चंद्रपाणी तो अंधकरणाचा असून राधे काळाही मिळाला चंद्रपाणी तो अंधकरणाचा असून राधे काळाही मिळाला चंद्रपाणी तू होती करू दयाची राणी असे बदले आहे पुराणी तू होती करू दयाची राणी असे बदले आहे पुराणी मग फसवले त्याला कुणी मग फसवले त्याला कुणी तो अंधकरणाचा असून राधे काळाही मिळाला चंद्रपाणी 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 मित्रांनो या ठिकाणी स्तवन गण आणि गवळण इथपर्यंतचा कार्यक्रम झालेला आहे
नितिका नारायण बोले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नाथ मंडळ ऋणी आहे, धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे विलास सुतार कोळम तांबळवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नाथ मंडळ ऋणी आहे, धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच माझे सख्खी मामा रुपेश शिगम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे शोभा बाबन गुरव यांच्याकडून 2001, अशोक गुरव यांच्याकडून 500 रुपये मुलांच्या नाचासाठी. तसेच संतोष गंगाराम गुरव यांच्याकडून 250 रुपयाची बक्षीस आलेली आहे. त्याप्रमाणे अथांग अमोल गुरव यांच्याकडून 500 रुपये, गार्गी सुनिकेत गुरव यांच्याकडून 500 रुपये आणि सचिन पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाथ मंडळ ऋणी आहे, धन्यवाद मित्रांनो. त्याचप्रमाणे एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. आपल्या कोकणातील जी लोककला आहे दशावतार, आणि या दशावतार नमन झाकडी ही प्रत्येक लोककला हा आपला अभिमान आहे आणि ती आपण जपली पाहिजे, जगली पाहिजे. म्हणूनच आपल्या मातीतला, आपल्या भाषेतला कोकणी कलाकारांचा दर्जेदार अभिनय असलेला दशावतार नावाचा चित्रपट 12 सप्टेंबर पासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे कोकणातल्या सुपुत्राने सुबोध खानोलकर यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि 81 वर्षाच्या दिलीप प्रभावळकर सरांनी महत्वाची भूमिका साकारलेला हा चित्रपट आहे. नक्की पहा, भरभरून प्रेम द्या. दशावतार हा चित्रपट लवकर आपल्या भेटीला येतोय, ठीक आहे. त्यानंतरला या ठिकाणी आपली कोकणची लोककला म्हणलं, त्याचप्रमाणे कलगीतुरा म्हणला, त्यामध्ये कलगीवाले शाहीर राजेश निकमबुवा यांनी आम्हाला आजच्या बारीचा प्रश्न दिलाय. बुवांचा प्रश्न असा आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले, त्या सद्गुरूंचे नाव काय? बघा, बुवांचा प्रश्न असा आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले, त्या सद्गुरूंचे नाव काय? कोणी टीप दिले, नारद मुनी सोडून उत्तर सांगावे व उत्तर ग्रंथाधारे पुराव्यासह असावे. व या ठिकाणी आमच्या गावातील एक थोडंसं व्यक्तिमत्व, आमच्या गावातील एक कीर्तनकार संतोष महाराज राठोड या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या वाचनामधून गेलेला हा एक छोटासा मुद्दा त्यांनी माझ्यापर्यंत आणला की ज्या तुम्हाला प्रश्न आलाय ते मी वाचन थोडंफार केलेलं आहे. तर त्यांच्या समजाप्रमाणे त्यांनी मला हे उत्तर सांगितलंय. तर बघा बुवा, स्वयंभू मनू या सद्गुरूने सूर्यनारायणाशी लग्न केले आहे असं त्यांनी मला सांगितलंय. बुवा, मी तुमच्या प्रश्नाचा हात घालतोय आणि त्यांनी ग्रंथाचं नाव देखील सांगितलेलं आहे, देवी भागवत. बुवा पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. त्याचप्रमाणे जसा बुवांनी मला प्रश्न विचारला तसाच बुवांना देखील मी प्रश्न विचारलाय आणि सर्वांच्या माहिती करता मी हा प्रश्न या ठिकाणी वाचून दाखवतो. आणि माझा प्रश्न असा आहे, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा वास असतो, कोणाचा आदिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे? परत एकदा ऐका, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा आदिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे? बुवा, ग्रंथाधारे उत्तर असावं तरच मान्य केलं जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आमच्या घराण्यातील एक सुप्रसिद्ध शाहीर सागरदादा नवळे, गंधुल्या माझा दिसतोय छान, सर्वांच्या घरी गेल्या वर्षी गाणं हे वाजलेलं आहे. 5.5 करोड व्ह्यूज गेलेले आहेत मित्रांनो. आणि त्या यशस्वी प्रयत्नानंतर सागरदादा नवळे माझ्या बाजूला बसलेले आहेत. खरंच खूप खूप अभिनंदन. आणि आता नवीन बाप्पा येणार गाणं सागर नवळे युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांनी भेट द्या, बघा एकदा. खूप छान अशी गाणी आहेत. आणि आता जे नवीन गाणं अपलोड केलंय बाप्पा येणार, त्यातला हा दुसरा दिवस आहे आणि 2 दिवसामध्ये 3 लाख व्ह्यूज गेले आहेत. तर त्या गाण्याची एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ते जे गाणं आहे ते गाण्यावरून रील्स बनवायचे आहेत आणि ज्या रील्स जास्तीत जास्त व्हायरल होतील त्या रील्स वाल्याला 3 ग्राम सोनं बक्षीस देण्यात येईल. बाकी माहिती तुम्हाला सागर नवळे इंस्टा आयडी वरती मिळेल. तर या ठिकाणी मी माझ्या प्रश्नपत्राला सुरुवात करतोय. अहो
रणात कुस्ती करायला गडी पाहिजे का तोला अहो रणात कुस्ती करायला गडी पाहिजे का तोला बुवा सामना करायला दम लागतो या कसलेल्या दूरवाल्याचा 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 कुस्ती करायला गडी पाहिजे का तोलाचा कुस्ती करायला गडी पाहिजे का तोलाचा बुवा सामना करायला दम लागतो या कसलेल्या दूरवाल्याचा बुवा सामना करायला दम लागतो या कसलेल्या दूरवाल्याचा मोल प्रबोधनाचे जबाब खरेपणाचे चालणार नाही काही मनाचे दहशत आपली साऱ्यांच्या मन दहशत आपली साऱ्यांच्या मन उतरवतो कलगीवाल्याचा दहशत आपली साऱ्यांच्या मन माझं उतरवतो याचा मोल त्या घुंगराचे त्या तुम्ही कोण नृत्य करी कोणाचा शाप आणि वरदान सांगावे रंग मंचावरी शाहीरा पटवून घ्यावे रणात शाहीरा पटवून घ्यावे रणात गुरुचा सल्ला घ्यायाचा शाहीरा पटवून घ्यावे रणात गुरुचा सल्ला घ्यायाचा सामना करायला दम लागतो या कसलेल्या दूरवाल्याचा बुवा सामना करायला दम लागतो या कसलेल्या दूरवाल्याचा कुस्ती करायला गडी पाहिजे का तोलाचा कुस्ती करायला गडी पाहिजे का तोलाचा बुवा सामना करायला दम लागतो या कसलेल्या दूरवाल्याचा 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 या ठिकाणी मी माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो आणि बुवांना दुसऱ्या फेरीसाठी आमंत्रित करतो. जय जय महाराष्ट्र.